बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईबसुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्याच्या मनात वाईट विचाराचे आगमन होते तो प्रगतीपथाकडे न जाता अधोगतीकडे जाते, आणि ज्याच्या मनात चांगले विचार येते ते मात्र प्रगतीपथाकडे जाते आणि प्रगती होत होत जाते. त्याची आणि त्या कुटुंबाची प्रगती होतच जाते. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एकाच वयाचे दोन तरुण होते. मात्र त्या दोघांचा एक फरक होता. एकाकडे धन दौलत पद पैसा सर्व काही होता, प्रतिष्ठा होती, आणि दुसऱ्याकडे मात्र तो गरीब होता. दोघंही एकाच वर्गाचे होते आणि एकाच वर्गात असल्यामुळं त्या दोघांचं घरी जाणं येणं होतं. जर घरी जाणं येणं होतं तर एकाच घरी जाणं येणं असल्यामुळं त्याच्याकडं उद्योग व्यवसाय कसा होता, काय कसे करायचे सर्व काही त्याला नॉलेज आलं. कारण जाऊन बसायचं, अभ्यास करायचे, हे करायचे, असं सर्व यांचं चालू होतं. बसायचे. मात्र पुढं मग ते शिक्षणासाठी शहरात गेले. तर शहरात गेल्यानंतर त्याला खेड्यापाड्यातले दुसरे त्या श्रीमंताला मुलं भेटले, आणि ते श्रीमंतातले जे होता मुलगा, तो मुलगा श्रीमंताच्या पद्धतीनं आणि त्या वाईट वागण्याच्या पद्धतीने जास्त करू लागला. ते दुसरे मित्र वाईट वागले त्या पद्धतीने करू लागला. पिणं, खाणं, बोलणं, कॉलेजमध्ये हे करणं, रॅगिंग करणं, म्हणजे दादागिरी करणं, हे याच्यावरच गेला. आणि दुसरा गरीबाचा मुलगा, बाबा आपले आईवडील जे काबाड कष्ट करतो, आपण आपले आईवडील काबाड कष्ट करून आपल्या इथपर्यंत पाठवलं, आपण शिकावं, आपण पुढं जावं, या उद्देशाने तो अभ्यास करू लागला. त्याचा परिणाम असा झाला की तो लवकर लागून गेला नोकरीला, आणि याला मात्र सुधारायला वेळ लागली. कारण हे सुरुवातीला वाईट व्यसनात नांदी लागला, परंतु नंतर याच्या पाहुण्यारावण्याने, याच्या सोयऱ्याधाऱ्याने याला समजावून सांगितलं, बाबा असं केल्यानं असं नुकसान होतं, तसं केल्यानं तसं नुकसान होतं. हे सर्व काही याच्या मनात भरून दिलं, आणि मनात भरून दिल्यामुळं नंतर हे जे अधोगतीला गेला होता हे सुधारायला वेळ लागला, याची प्रगती व्हायला वेळ लागली. आणि दुसरा मात्र तरुण वयातच पुढे गेला, नोकरीला लागला, आणि त्याची प्रगती होत गेली. नंतर मात्र त्याची ती प्रगती पाहून हा स्वतःला पश्चाताप करून घेऊ लागला की बाबा आम्ही दोघं एकाच वयाचे मित्र होतो, आणि आम्ही मात्र तो फक्त मी वाईट व्यसनाच्या नादी लागल्यामुळं मागं राहिलो, आणि हा मात्र पुढे गेला. नंतर हा 40-50च्या दरम्यान पश्चाताप करू लागला. म्हणून मला सांगायचं तात्पर्य बनवायला एवढं की नंतर पश्चाताप केल्यापेक्षा अगोदरच वाईट गोष्ट करायच्या अगोदर तिचे चांगले वाईट परिणाम जाणून घ्या, आणि चांगले वाईट परिणाम जाणून घ्या, आणि भविष्यात त्याचे काय नुकसान होऊ शकतं आपण जर केली तर हे सर्व काही जाणून घ्या, आणि तेव्हाच पुढचं पाऊल उचला. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकते. जेवढं ठिकाण सांगितलं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणींच्या, नातेवाईकाच्या, कोणाच्या तरी काम असेल त्यांना तो शेअर करा, आणि त्यांना स्वतः लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील, आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं काय सांगा. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.